आज मी संभाजीनगरमध्ये आहे. म्हणजे राज्यामध्ये मी माझा दौरा करतोय की मी सत्ताधारी पक्षात आहे. सत्ताधारी पक्षात असणारा दौऱ्याचा प्रश्न का, असा सगळ्या पत्रकारांना आणि तमाम राज्यातल्या जनतेला प्रश्न पडतोय. परंतु मला इथं आवर्जून नमूद करावं वाटतं की जेव्हा मला साहेबांनी राज्याचा, शिवसेना ओबीसीचा राज्याचा अध्यक्ष, राज्याचं नेतृत्व दिलं, तर किमान जो राज्याचा अध्यक्ष होतो तो राज्य नीट भौगोलिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या आणि अनेक प्रश्नाच्या संदर्भात समजून घेणं त्या राज्याच्या अध्यक्षाचं कर्तव्य आहे. मी नम्रपणे या ठिकाणी असंही आवाहन करतोय की राज्यातल्या शिवसेनेच्या उभाटाचा ओबीसीचा अध्यक्ष असेल, काँग्रेसचा ओबीसीचा अध्यक्ष असेल किंवा राष्ट्रवादीच्या अजितदादाचा असेल, पवारसाहेबांचा असेल की अन्य सगळ्या पक्षांचे जे ओबीसी व्हिजेंटीचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा राज्यामध्ये फिरावं. त्याचं कारण असं आहे की सत्तेत असताना किंवा सत्तेत नसतानाही राज्यात फिरत असताना छोट्या छोट्या समाजाचे प्रश्न आपल्याला समजतात. मी ज्या ओबीसी व्हिजेंटीचं नेतृत्व करतोय त्या व्हिजेंटीमध्ये अत्यंत मायक्रो समाज आहे की मी ज्या जातीनं धनगर येतो, परंतु मी ओबीसीचं नेतृत्व करत असताना धनगर असेल, माळी असेल, वंजारी असेल आणि बंजारा असेल हे संख्येनं मोठे आहेत. परंतु छोटे छोटे घटक, इथला गोसावी असेल, नंदीवाला असेल, कैकाडी असेल, भोई असेल, माशेपारधी असेल, टकारी असेल, चित्रकथी असेल, पात्रवट असेल, वडार असेल, म्हणजे बुरबुर पोचम्मा असेल किंवा ही छोटी छोटी ज्या जमाती आहेत त्या आजही स्वातंत्र्य झाल्यापासून हे विकासापासून वंचित आहेत. त्या समाजाचे प्रश्न समजून घेता येतात. तर या समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी आपण हे इथं भूमिका घेतली पाहिजे. पण मला इथं एकच सांगायचं आहे, माझा हा दौरा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मागच्या 2.5 वर्षामध्ये जे पद घेतलं, साहेब जे मुख्यमंत्री झाले, त्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत साहेबांनी प्रचंड मोठा या ठिकाणी उठावातून मुख्यमंत्री झाले आणि साहेबांनी या राज्यामध्ये जेव्हा मुख्यमंत्री पदाची राज्याचा कारभारी म्हणून सत्ता हातात घेतली, त्या दिवशी साहेब मी तुम्हाला आवर्जून सांगतो, या राज्यामध्ये छोट्या छोट्या समाजासाठी कल्याणकारी योजना, त्यांच्या विकासाच्या योजना राबवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत केलं. म्हणून मी राज्याचा अध्यक्ष व्हिजेंटी ओबीसीचा, साहेबांच्या पक्षाचा म्हणून साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचा प्रसार आणि प्रचार करणे आणि इथला ओबीसी व्हिजेंटी हा शिवसेनेशी घट्ट जुळून घेणे, शिवसेनेची वोट बँक बनवणे, यासाठीचा हा माझा दौरा आहे. महत्त्वाची भूमिका शिवसेनेची वोट बँक बनवत असताना माझी भूमिका या समाजातल्या लोकांना सांगायचं आहे. इथला ओबीसी व्हिजेंटी समाज हा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गाव जत्रा असेल, परंपरा असेल हा जोपासणार आहे. म्हणून हा सगळा समाज शिवसेनेशी घट्टपणे बांधून ठेवणे आणि या समाजाला एक नवीन आयडेंटिफिकेशन देणे